मुंबईत भाजप 128 तर शिंदेची शिवसेना 79 जागांवर लढणार। उर्वरित 20 जागांवर भाजप नेत्यांची शिंदेसोबत चर्चा। उद्या फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय होणार। पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला। आज मुंबईमध्ये फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता। जागावाटपाचा वाद आज मिटवला जाणार। मनसेच्या नेत्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत पहिल्यांदाच जागावाटपावर चर्चा। माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये प्रत्येकी 2 जागा हव्यात, मनसेची मागणी। पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही। युती करण्यापेक्षा मवियासोबत लढू असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। अंकुश काकडेंचा दावा। अजित पवारांच्या निवासस्थानी पुन्हा गुप्त बैठक। पिंपरी चिंचवड महापालिकेसंदर्भातील बैठकीला रोहित पवार, अमोल कोल्हेंची उपस्थिती। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता। बारामतीमध्ये आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं एकत्रित स्नेहभोजन। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार। खोपोलीमधील मंगेश काळोखेंच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची काल निर्घृण हत्या। आतापर्यंत 9 आरोपींना अटक। काळोखेच्या आरोपींना फासावर लटकवू, प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालू। कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत शिंदेचं आश्वासन, तर हत्येमागे सुधाकर घारेचा हात। कुटुंबियांचा तटकरेंच्या निकटवर्तीयावर आरोप। सुनील तटकरेंनी फरार सुधाकर घारेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली। तटकरेंकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन। माध्यमांना प्रतिक्रिया न देण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। गडचिरोलीमध्ये विमानतळाचं काम 2026 मध्ये सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। दक्षिण भारताचं द्वार असल्यानं गडचिरोलीचा विकास महत्त्वाचा, फडणवीसांचं विधान। मारवाडी किंवा जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल। मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा। नांदेडमध्ये आई-वडिलांच्या हत्येनंतर 2 मुलांची ट्रेन खाली येत आत्महत्या। मुदखेडमधील प्रकरणाला धक्कादायक वळण। वडिलांचा आजारपण आणि आर्थिक विवंचनेमधून टोकाचा निर्णय।